नमस्कार. आज आपण या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये किंवा प्राचीन इतिहासाच्या या भागामध्ये आज पाहणार आहोत आपण मौर्यकालीन भारत. मौर्यकालीन भारत म्हणजे हा भारतातील अतिशय बलशाली भारत, अतिशय सुदृढ भारत, अतिशय समर्थ भारत, अतिशय जगाला धाक वाटावा असा भारत म्हणजे मौर्यकालीन भारत. या मौर्यकालीन भारतामध्ये आपण या मौर्यकालीन भारताच्या मध्ये किंवा भारताकडे येण्यापूर्वीचा जो काही महत्त्वाचा थोडासा भाग आहे तो बघूया. आधी आपण मौर्यकालीन भारताच्या पूर्वी ग्रीक सम्राट सिकंदराने भारतावर स्वारी केली होती. ग्रीक सम्राट सिकंदराच्या स्वारीच्या पूर्वी सुद्धा अनेक इराणी राजांनी भारतावर स्वारी केली होती. त्यामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इराणमध्ये असलेला जो काही सायरस नावाच्या राजाचं मोठं साम्राज्य होतं, त्या साम्राज्य वायव्य भारतापासून भारताच्या रोम पर्यंत इजिप्त पर्यंत पसरलेलं होतं. आणि इसवी सन पूर्व 518च्या सुमारास जो काही इराण मधला या सायरस नावाच्या किंवा हा जे काही साम्राज्य होतं प्राचीन काळामधलं इराण मधलं सायरस नावाचं, या सायरस नावाच्या साम्राज्याचा जो काही सम्राट होता दारियुश, या दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्य प्रांतावर आक्रमण केलं. आणि भारताच्या वायव्य प्रांतावर आक्रमण केल्यामुळे भारत आणि इराण याच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. आणि राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यामुळे काय झालं, दारियुशने भारतातील अनेक त्यांच्या राज्यातील प्रांतांमध्ये काही भारतीय सैनिक सुद्धा भरती केले. आणि अशा प्रकारे भारतीय सैनिक, भारतीय प्रांत, भारताची माहिती अनेक इतिहासकारांनी नंतरच्या काळात दिल्या गेली. म्हणजे या इराणी आक्रमणाचा परिणाम असा झाला की भारत आणि इराणमध्ये किंवा पश्चिमेकडच्या देशांचे संबंध भारताशी निर्माण झाले. अशा प्रकारचे राजकीय संबंध प्रस्थापित झाले आणि राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यामुळे सम्राट दारियुश हा इराण मधला आणि भारत या दोघांमध्ये राजनैतिक संबंध हे दारियुशच्या काळात निर्माण झाले. नंतरच्या काळामध्ये सम्राट दारियुश याने दारिक नावाचं एक चलन सुरू केलं, जे चलन आपल्या पान नंबर 30 वर दिलेलं आहे. दारिक नावाचं चलन, ज्या चलनावर एका बाजूला राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला एका देवतेचं चित्र, ग्रीक देवतेचं चित्र, अशा प्रकारचं चलन, जे चलन नंतरच्या काळामध्ये भारतीय चलनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. ग्रीक सम्राट सिकंदर हा जग जिंकायला निघाला. महत्वाकांक्षी होता आणि त्याला असं वाटायचं की आपण जग जिंकलं पाहिजे. खरं म्हणजे जग जिंकणं फार अवघड गोष्ट आहे, पण तरी हा जग जिंकायला निघालेला एक महत्वाकांक्षी तरुण होता. आणि सम्राट अशोक हा सम्राट ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सम्राट सिकंदर, हा सम्राट सिकंदर जो आहे हा एक महत्वाकांक्षी तरुण आहे की जो पूर्ण जग जिंकायला निघालाय. आणि सम्राट सिकंदर उर्फ अलेक्झांडर हा जो राजा आहे हा ग्रीक मधला राजा आहे. आणि ग्रीक मधलं साम्राज्य त्या काळामध्ये प्रचंड महत्वाकांक्षी साम्राज्य होतं. आणि या महत्वाकांक्षी साम्राज्याचा सम्राट सिकंदर उर्फ अलेक्झांडर हा इसवी सन पूर्व 326 मध्ये भारतावर चालू झाला. जग जिंकायला निघाले. आणि जग जिंकायला निघालेला हा सिकंदर उर्फ अलेक्झांडर भारतावर चालू झाला. भारताच्या या वायव्य प्रांतामध्ये तुम्ही पाहिलं तर या वायव्य भारतावर त्याने आक्रमण केलं. म्हणजे भारताचा वायव्य भाग म्हणजे त्या ठिकाणी पंजाब आहे, काश्मीरचा जवळचा भाग आहे. या पंजाब प्रांतावर त्याचं आक्रमण झालं. वायव्य भारतावर आक्रमण झाल्यामुळे काय झालं, तो सिंधू नदीला ओलांडून भारतामध्ये आला. भारतामध्ये तक्षशिलेला आला. आणि तक्षशिला सध्या पाकिस्तानामध्ये आहे, सिंधू नदीच्या अलीकडे आहे. तक्षशिलेला आल्यावर अनेक लोकांनी त्याला विरोध केला, अनेक राजांनी विरोध केला, सैनिकांनी विरोध केला. परंतु अशाही परिस्थितीमध्ये भारतीय स्थानिक राजे आणि सम्राट सिकंदर यांच्यामध्ये निकराच्या लढाया झाल्या. तरीही पंजाब पर्यंत तो आलाच. एवढ्या निकराच्या प्रसंगात सुद्धा सिकंदराने भारतामध्ये प्रवेश केला आणि तो पंजाब प्रांतापर्यंत आला. मात्र या स्वारीमध्ये त्या सैनिकांना प्रचंड हारापेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांना भारतामध्ये लढाई करण्याचं काही फारसं प्रदेशातही नॉलेज नव्हतं. प्रदेश कसा आहे, आता उत्तर भारतामध्ये थंडीचा काळ आहे, थंडीच्या काळामध्ये तर फार गोठवणारी थंडी असते. मग त्यांच्याकडे गरम कपडेही नाहीत, पायामध्ये घालायला चांगले बूट पण नाहीत. अशाही परिस्थितीमध्ये त्या सम्राट सिकंदराचे सैनिक लढत होते. परंतु अनेक हारापेष्टांना त्यांना सामोरं जावं लागलं. घरापासून ते 10-15 वर्षापासून दूर होते. त्यांना घराची ओढ लागली होती. आणि मग साहजिकच सम्राट सिकंदराच्या सैनिकांमध्ये घरी जाण्याची ओढ लागली.
बंड केलं सैनिकांनी आणि त्या सम्राट सिकंदराला सांगितलं की आम्हाला गावाकडे जायचंय, घराकडे जायचंय. अशा प्रकारे नाईलाजाने सिकंदराला पुढची मोहीम थांबवावी लागली. जे पुढची त्याची मोहीम जी होती ना ती होती या मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य सोबतच त्याची लढाई होणार होती. परंतु ही लढाई त्याला करता आली नाही कारण सैनिकांनी बंड केला आणि सांगितलं की आम्हाला मायदेशी परत जायचं. अशा प्रकारे सम्राट सिकंदराचे सैनिक मायदेशी परत जाण्यासाठी निघाले. सम्राट सिकंदरही निघाला, परंतु त्याने जिंकलेला जो काही प्रदेश होता त्याच्यावरही काही अधिकाऱ्याच्या नेमणुका करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी अधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या, त्यांना आपण सत्रप म्हणतो. हे सत्रप त्यांनी नेमले आणि अनेक अधिकारी नेमून सिकंदर उर्फ अलेक्झांडर त्याचं सैनिक हे त्याच्या इराककडे जायला निघाले. इराककडे जायला निघाले. वाटेमध्ये जातानाच इराकच्या जवळ बाबिलोन या ठिकाणी इसवी सन पूर्व 323 मध्ये सम्राट सिकंदर उर्फ अलेक्झांडर याचा मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर काय झालं की त्याने नेमलेले जे काही सत्रप होते हे सत्रप आपसामध्ये भांडायला लागले. त्याचा जो सेनापती होता सेल्युकस निकेटर नावाचा, हा सेल्युकस निकेटर सेनापती होता. त्याने पाहिलं आता राजा मरण पावलाय, सम्राट मरण पावलाय, सिकंदर मरण पावलाय. या सेनापतीने आपलंच राज्य घोषित केलं. त्याने सांगितलं हे राज्य माझं आहे. मग सत्रपामध्ये लढाई सुरू झाल्या आणि सेनापती होता सेल्युकस निकेटर. सिकंदराच्या आगमनामुळे काय झालं, दोन गोष्टी झाल्या. एक तर भारत आणि पश्चिमेकडचं जग यांची ओळख झाली. दुसरी गोष्ट व्यापार वाढला लागला. आणि अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे इतिहासकारांनी भारताचा इतिहास लिहून ठेवला जो आज आपल्याला उपलब्ध आहे. अशा प्रकारे सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडचं जग यांच्यामध्ये व्यापार वाढला. सिकंदराच्या स्वारीमुळे जे इतिहासकार भारतामध्ये आले होते किंवा नंतर ज्यांनी इतिहास लिहिला हे याच आधारे त्यांनी लिहिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवरही प्रभाव पडला, ज्याच्यामधून गांधार कलाशैली निर्माण झाली आणि गांधार कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची वैशिष्ट्यपूर्ण नाणी आपण स्वीकारली. नंतरच्या काळामध्ये भारतातल्या राजांनी सुद्धा ग्रीक राजांसारखी नाणी पाडली, ज्या नाण्यावर एका बाजूला राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पान नंबर 30 वर पहा सम्राट सिकंदराचं चित्र आहे. पान नंबर 30 वर दारिक जे काही चलन आहे ते चलनाचं चित्र आहे. अशा प्रकारे सिकंदराने सुद्धा नाणी पाडली. या नाण्याच्या एका बाजूला पान नंबर 31 वर बघा की त्या ठिकाणी नाण्याच्या एका बाजूला सिकंदराचं चांदीचं नाणं आहे, त्या एका बाजूला सिकंदराचं चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र आहे. अशा प्रकारे भारतामध्ये सुद्धा नंतरच्या काळामध्ये जी नाणी पाडण्यात आली ही नाणी सुद्धा ही अशाच प्रकारे या ग्रीक सम्राटांच्या नाणीच्या कल्पनेतूनच पाळलेली आहे. त्यानंतर आहे भारतामध्ये सगळ्यात बलाढ्य साम्राज्य ते म्हणजे मौर्य साम्राज्य. म्हणजे सिकंदराच्या याच काळातलं हे साम्राज्य आहे. म्हणजे हा जर अगोदर थोडासा पुढे आला असता तर कदाचित चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट सिकंदर यांच्यामध्ये लढाई झाली आणि मग कळाला असं जगाला की जग जिंकायला कोण निघाले, अलेक्झांडर व सिकंदर निघालाय का चंद्रगुप्त मौर्य निघाले. परंतु असं झालं नाही. सिकंदराला परत जावं लागलं. बाबिलोन या ठिकाणी इसवी सन पूर्व 323 मध्ये त्याचा मृत्यू झाला. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्य स्थापन केलं. चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325 मध्ये हे मगधचं राज्य आपल्या ताब्यात घेतलं. मगधचा जो राजा होता धनानंद, हा मगधचा धनानंद राजा, नंद राजा, शेवटचा राजा, नंद घराण्याचा मगधच्या गादीवरचा. या नंद राजाचा शेवटचा राजा होता धनानंद. हा धनानंद थोडासा काही शूरवीर नव्हता, अत्याचारी होता. मग चंद्रगुप्त मौर्याने काय केलं, त्याच्या राज्यावर आक्रमण केलं. कौटिल्य त्याच्या सोबतीला होता. आर्य चाणक्य ज्याला म्हणतो आपण, आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य. अशा प्रकारे चंद्रगुप्त मौर्याने मगधवर आक्रमण केलं. मगधवर आक्रमण करून मगधचं राज्य धनानंदाच्या ताब्यातून चंद्रगुप्ताने जिंकून घेतलं. अशा प्रकारे इसवी सन पूर्व 325 मध्ये चंद्रगुप्त मौर्य हा मगधचा राजा बनला. मगधचा राजा बनल्यानंतर त्याने आजूबाजूचे प्रदेश जिंकायला सुरुवात केली. अवंती जे होतं आजूबाजूला ते जिंकून घेतलं. अवंतीच्या नंतर त्याने सौराष्ट्र जिंकलं. अशा प्रकारे आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. आता सिकंदराचं राज्य भारताच्या वायव्य प्रांतामध्ये आहे. हा बलाढ्य मौर्य साम्राज्याचा संस्थापक आहे चंद्रगुप्त मौर्य.
सिकंदराच्या मृत्यूनंतर सेल्युकस निकेटर सेनापतीने आपलं राजपद घोषित केलं. त्याने सांगितलं मी राजा आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याचे जे काही सत्रप होते त्या सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या. अशा प्रकारे सेल्युकस निकेटर भारतावर परत चालून आला. वायव्य प्रांतात आक्रमण केलं, पंजाब प्रांतावर आक्रमण केलं आणि या चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरचा पराभव केला. सेल्युकस निकेटरचा पराभव झाला. या युद्धामध्ये सेल्युकस निकेटरचा पराभव झाला. या युद्धामध्ये चंद्रगुप्त मौर्याचा विजय झाला. आणि हे जे युद्ध आहे या युद्धानंतर चंद्रगुप्त मौर्याची ख्याती सगळीकडे पसरली आणि भारतामधल्या या चंद्रगुप्त मौर्याचं राज्य फार अफगाणिस्तानपर्यंत पोहोचलं. म्हणजे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हैरात यासारखे जे प्रदेश आहेत हे सुद्धा चंद्रगुप्त मौर्याच्या अधिकाराखाली आहे. म्हणजे भारतातल्या चंद्रगुप्त मौर्य सम्राटाचं राज्य किंवा सम्राटाचं राज्य हे अफगाणिस्तानापर्यंत जाऊन पोहोचलं. आता या काळामध्ये एक नाटककार होऊन गेला. ज्या नाटककाराचं नाव आहे विशाखा दत्त. आणि विशाखा दत्ताने जे नाटक संस्कृत मध्ये रचलं ज्याचं नाव आहे मुद्रा राक्षस. आणि मुद्रा राक्षस या संस्कृत नाटकामध्ये त्यांनी अशा प्रकारचं हे कथानक दिलेलं आहे की धनानंद कसा दोन्ही राजा होता, मग सम्राट चंद्रगुप्त मौर्याने त्याच्यावर कसं आक्रमण केलं, त्याला कौटिल्य उर्फ आर्य चाणक्याने कशी मदत केली, अशा स्वरूपाचं कथानक या संस्कृत नाटकाचं आहे. ज्या नाटकाचं नाव आहे मुद्रा राक्षस आणि ज्याचा नाटककार आहे विशाखा दत्त. यानंतर जो काही चंद्रगुप्त मौर्य आणि सेल्युकस निकेटरचा सामना झाला, लढाई झाली, युद्ध झालं. या लढाईमध्ये सेल्युकस निकेटरचा पराभव झाला. सेल्युकस निकेटरने त्यांचा एक राजदूत यांच्या दरबारात पाठवला. त्या राजदूताचं नाव आहे मेगॅस्थेनिस. मेगॅस्थेनिस हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये सेल्युकस निकेटरचा राजदूत होता. आणि या मेगॅस्थेनिसने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. हा इंडिका नावाचा ग्रंथ म्हणजे भारतातील मौर्य काळाचं वर्णन करणारा ग्रंथ आहे. म्हणजे आज जे भारतातील मौर्य काळाचं वर्णन आहे हे त्या इंडिका ग्रंथातील वर्णन आहे. अशा प्रकारे गुजरात राज्यामध्ये जुनागड जवळ जे काही धरण बांधलेले सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचा त्याचाही उल्लेख, त्याचाही शिलालेख या इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला. अशा प्रकारे सम्राट चंद्रगुप्त मौर्य या चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्य स्थापन केलं. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने आयुष्याच्या शेवटी जैन धर्माचा स्वीकार केला आणि जैन धर्माचा स्वीकार करून हा चंद्रगुप्त मौर्य कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी गोमटेश्वराची जी मूर्ती आहे त्या श्रवणबेळगोळला जाऊन राहिला आणि आयुष्याच्या शेवटचे अनेक वर्षे त्याने त्या ठिकाणी घालवली आणि कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी या सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू झाला. सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या मृत्यूनंतर चंद्रगुप्त मौर्याचा जो मुलगा होता बिंदुसार हा गादीवर आला. आता बिंदुसाराच्या राज्यकारभाराची काही जास्त माहिती नसल्यामुळे तो भाग इतिहासाला काही नोंदवता आला नाही. परंतु बिंदुसाराच्या नंतर जो काही राजा गादीवर आला तो सगळ्यात महत्वाचा राजा होता तो होता सम्राट अशोक. ज्या अशोकाचं राज्य हे जगातलं सर्वात बलाढ्य राज्य मानलं जाते, ज्या अशोकाचं राज्य हे सगळ्यात समर्थ आणि बलवान राज्य मानलं जाते तो राजा म्हणजे सम्राट अशोक हा मौर्य सम्राट. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार गादीवर आला होता. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सम्राट अशोक गादीवर आला. इसवी सन पूर्व 273 मध्ये 273 मध्ये सम्राट अशोक गादीवर आला. सत्तेवर येण्यापूर्वी हा तक्षशिला आणि उज्जैनीला राज्यपाल होता, म्हणजे प्रमुख पदावर होता. आणि सत्तेवर आल्याच्या पूर्वी सुद्धा त्याने अनेक पराक्रम गाजवले होते. उदाहरणार्थ तक्षशिलेला झालेला साधारणतः बंड त्याने म्हणून काढलं होतं. अशा प्रकारे हा तक्षशिलेचा आणि उज्जैनीचा राज्यपाल होता. मगधचे सम्राटपद प्राप्त केल्यानंतर त्याने अनेक प्रदेश जिंकले. त्याच्यामध्ये महत्वाचा एक कलिंग विजय, कलिंगवर केलेली स्वारी. आणि हे कलिंग जे राज्य आहे ते सध्याच्या ओडिशा राज्यामध्ये आहे, ज्या राज्याची राजधानी भुवनेश्वर आहे. या ओडिशा राज्यामध्ये कलिंगवर त्याने जे काही राज्य होतं त्या कलिंगवर त्याने आक्रमण केलं आणि विजय मिळवला. अशा प्रकारे वायव्येला अफगाणिस्तानापासून तर उत्तरेला नेपाळ पासून तर दक्षिणेला कर्नाटक आंध्र प्रदेशापर्यंत आणि पूर्वेला बंगाल पासून तर पश्चिमेला सौराष्ट्र म्हणजे गुजरात पर्यंत एवढ्या मोठ्या प्रदेशावर सम्राट अशोकाचं राज्य निर्माण झालं. पान नंबर 32 चा नकाशा पहा.
सम्राट अशोकाच्या मौर्य काळाचा नकाशा. कलिंग युद्ध बघा, कलिंग युद्ध हे रक्तपात, प्रचंड रक्तपात झालेले युद्ध आहे की ज्या युद्धामध्ये प्रचंड रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. असं म्हणतात की कलिंगचं युद्ध झालं, युद्धामध्ये प्रचंड मनुष्यहानी झाली, वित्तहानी झाली, अनेक लोक मृत्युमुखी पडले, रक्तमासाचा चिखल झाला. आणि मग ज्यावेळी शेवटी सम्राट अशोक हा रथ घेऊन निघाला, सगळ्या त्या रणसंग्रामाची पाहणी केली, रणभूमीची पाहणी केली, त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी विवळणारी माणसं, मेलेले माणसं, त्यांचे अवयव तुटलेले, कोणाची मान तुटलेली, हातपाय तुटलेले, रक्तमासाचा चिखल झालेला, विवळणारे लोक, रडणाऱ्या स्त्रिया, हे सगळं पाहून सम्राट अशोकाचं मन द्रवलं, त्याचं हृदय परिवर्तन झालं. आणि सम्राट अशोकाने नंतरच्या काळामध्ये सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती या मार्गाने जग जिंकायचा निर्णय घेतला. आणि नंतरच्या काळामध्ये कलिंग युद्धाच्या नंतर अशोकाने कधीही हातामध्ये तलवार न घेता जगाला जिंकण्याचा प्रयत्न केला. सत्य, अहिंसा, क्षमा, दया या वैश्विक मूल्याचा अशोकाने स्वीकार केला. मौर्यकालीन भारताच्या दृष्टीने ही वैश्विक मूल्ये जी आहेत ही अशोकाने त्यांच्या कृतीत उतरवली. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून सम्राट अशोकाने जागोजागी स्तंभालेख लिहिले, शिलालेख लिहिले आणि त्या शिलालेखावर तशी माहिती कोरली जी ब्रह्मलिपीमध्ये आहे. ही ब्रह्मलिपीमध्ये असलेली माहिती त्या काळामध्ये अशोकांच्या काळातली माहिती आपल्याला दिसतं. आणि अनेक लेखांमध्ये सम्राट अशोकाने स्वतःचा उल्लेख देवानोप्रिय प्रियदर्शी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी राजा असा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. हा देवाचा प्रिय प्रियदर्शी राजा म्हणजे सम्राट अशोक. सम्राट अशोकाने राज्याभिषेकाच्या नंतर 8 वर्षांनी कलिंगवर विजय मिळवला. आणि कलिंगवर विजय मिळवल्यानंतर त्याचं मन परिवर्तन झालं, हृदय परिवर्तन झालं आणि नंतर त्याने कधीही कोणत्याही प्रदेशावर आक्रमण केलं नाही. तर जग हे दया, क्षमा, शांती हे वैश्विक मूल्ये गौतम बुद्धांनी दिलेली जगाला ती सम्राट अशोकाने स्वीकारली आणि आपलं आयुष्य गौतम बुद्धाच्या मार्गाने घडवण्याचा त्याने निश्चय केला. सम्राट अशोकाच्या दिल्ली, टोपरा या ठिकाणच्या शिलालेखामध्ये काही वटवाघळे, काही माकडे, गेंडे इत्यादी प्राण्यांची शिकार करणे असा उल्लेख आहे. काही लेखांमध्ये जंगलाला वणवे लावणे, आग लावणे, झाडं लावणे अशा प्रकारचा उल्लेख आहे. म्हणजे अनेक वेगवेगळ्या लेखांमध्ये, वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये अशोकाने अशा लोकांसाठी वेगवेगळे आदेश कोरलेले आहेत. अशोकाचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे कलिंग युद्धाच्या नंतरचं धर्मप्रसाराचं कार्य. अशोकाने धर्माचा प्रसार केला. सम्राट अशोकाने त्यांची जी काही राजधानी होती पाटलीपुत्र, या पाटलीपुत्र राजधानीच्या ठिकाणी बौद्ध धर्माची 3री धम्म परिषद बोलवली. या धम्म परिषदेमध्ये अनेक ग्रंथ रचले गेले, अनेक माहितीची देवाणघेवाण झाली, जी आज उपलब्ध झाली आपल्याला. हे एवढं महान कार्य धर्मप्रसाराचं सम्राट अशोकाचं धर्मप्रसाराचं कार्य आहे. दुसरी गोष्ट, सम्राट अशोकाने त्यांचा जो मुलगा आहे महेंद्र, मुलगी संघमित्रा, या दोघांना भारतातील बोधगया या ठिकाणी जी काही बोध वृक्ष आहे, पिंपळाचा वृक्ष आहे, त्या बोध वृक्षाची फांदी घेऊन, त्याचं झाड घेऊन, त्याचं रोपटं घेऊन महेंद्र आणि संघमित्रा दोघांना, मुलगा आणि मुलगीला श्रीलंकेला पाठवलं. आणि श्रीलंकेमध्ये अनुराधापूर या ठिकाणी या बोध वृक्षाची फांदी लावली. जो वृक्ष तिथं आहे तो आजही आहे, तो बौद्ध वृक्षाची मूळ फांदी आहे. अशोकाने अशा प्रकारे श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा धर्मप्रसार केला. स्वतःचा मुलगा महेंद्र, मुलगी संघमित्रा दोघांनाही त्याने श्रीलंकेला पाठवलं. अनेक बौद्ध भिक्खू आणि विद्वानांना धर्मप्रसाराचा त्यांनी मध्य आशियात पाठवलं, आग्नेय आशियात पाठवलं. अशा प्रकारे जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये गौतम बुद्धाचा बौद्ध धर्म प्रसार पावला. अनेक राष्ट्रांपर्यंत बौद्ध धर्म गेला. त्याचं श्रेय आपल्याला सम्राट अशोकांच्या धर्मप्रसाराच्या कार्याला द्यावं लागतं. त्यानंतर सम्राट अशोकाने अनेक स्तूप बांधले, विहार बांधली. असं म्हणतात की सम्राट अशोकाने 84,000 शिलालेख, स्तूप बांधले जातात. 84,000 जे जमिनीखाली काढले गेले. आज जर कोणत्या ठिकाणी आपण जमीन खोदली ना तर अशोकाचे शिलालेख, गौतम बुद्धाचे सर्व मूर्ती त्या ठिकाणी जमिनीत सापडतात. कारण काय? कारण एकच आहे की मौर्यकालीन भारत हा बौद्धमय भारत होता. अशोकाने गौतम बुद्धाच्या तत्वानुसार भारत चालवला होता आणि म्हणून जागोजागी गौतम बुद्धाची मंदिरं, स्तूप, गौतम बुद्धाची स्तूप
विहार बांधली, स्तूप बांधली, शिलालेख कोरले आणि त्यामुळे ज्या वेळी आपण अशा प्रकारचं उत्खनन करतो त्यावेळी हे सगळे शिलालेख, हे सगळे स्तंभालेख, हे सगळे स्तूप जमिनीखाली अशोकाचे आपल्याला सापडतात, ज्यामध्ये गौतम बुद्धाचे उपदेश आहे. सम्राट अशोकाने केलेली लोकोपयोगी कामे. सम्राट अशोकाने केलेल्या लोकोपयोगी कामामध्ये महत्वाचं म्हणजे त्यांनी माणसांना आणि पशूंना मोफत औषध पाणी दिलं. नंबर 2 काम त्यांनी केलं की मोठमोठे रस्ते बांधले, रस्त्याच्या बाजूला झाडं लावले, लोकांना चालत जायला सावली असावी म्हणून. रस्त्याच्या बाजूला धर्मशाळा बांधल्या, लोकांना मुक्काम करता यावा म्हणून. आणि रस्त्याच्या बाजूला विहिरी खोदल्या, लोकांना पाणी पिण्याची व्यवस्था व्हावी. अशा प्रकारे अशोकाने माणसांना पशूंना मोफत औषध पाण्याची व्यवस्था केली, रस्ते बांधले, झाडे लावले, विहिरी खोदल्या, धर्मशाळा बांधल्या. अनेक लोकोपयोगी कामे सम्राट अशोकांनी केली. त्यानंतर मौर्य काळाची राज्यव्यवस्था जर आपण पाहिली तर मौर्य काळाची राज्यव्यवस्था, मौर्यांची राजधानी होती पाटलीपुत्र. ही पाटलीपुत्र राजधानी होती. राज्यकारभारासाठी मौर्य साम्राज्याचे 4 विभाग केले होते. त्यामध्ये पूर्व विभाग होता तोशाली, ज्याला ओडिशा प्रांतामध्ये आहे. पश्चिम विभाग उज्जैनी, जो मध्य प्रदेशामध्ये आहे. उत्तर विभाग तक्षशिला, जो सध्या पाकिस्तानमध्ये आहे. आणि दक्षिण विभाग सुवर्णगिरी किंवा कनकगिरी, ज्याला म्हणतो आपण, जो कर्नाटकामध्ये आहे. अशा प्रकारे 4 विभाग पाडले होते त्यांनी राज्याचे. अनेक या प्रत्येक राज्यावर एक अधिकारी नेमला होता. काही मंत्री परिषदेच्या नेमणुका केल्या होता. मंत्री परिषदेनंतर अनेक पातळीवर काम करणारे अनेक अधिकारी आणि यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी सक्षम अशा प्रकारचं हेर खातं या मौर्य साम्राज्याची देण आहे. म्हणजे हे जे काही हेर खातं आहे, जे हेर खातं छत्रपती शिवाजीराजांनी वापरलं. हेर खात्याचे जे काही छत्रपती शिवाजीराजांचे बळजीनायक होते ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा तिसरा डोळा. शत्रूच्या प्रदेशावर नजर राहायची शिवाजी महाराज. काय चाललंय, कुठे काय चाललंय, कोणत्या प्रदेशात शत्रू काय करतोय, किती सैन्य आहे, किती दारुगोळा आहे, कधी निघणार आहे, कधी जाणार आहे, ही बातमी जेवढ्या वेगाने त्या मुघलांच्या राजाकडे जायची त्याच्या 10 पट वेगाने छत्रपती शिवाजीराजांकडे यायची. त्याचं श्रेय जातं हेर खात्याला. म्हणून या अशोकाच्या काळातलं जे काही हेर खातं आहे किंवा मौर्य साम्राज्याच्या काळातलं जे सक्षम अशा प्रकारचं हेर खातं आहे, ज्यामुळे शत्रूच्या प्रदेशामध्ये काय चाललंय, आपले अधिकारी काय करतात यावर नियंत्रण ठेवणं सोपं झालं. अशा प्रकारे मौर्य काळातील राज्यव्यवस्था ही चोख ठेवली जायची. मौर्य काळातील लोकजीवनामध्ये जर आपण विचार केला तर मौर्य काळातील लोकजीवनामध्ये शेती हा महत्वाचा व्यवसाय आहे. शेतीसोबतच काही उद्योग आहेत, व्यापार आहेत. याशिवाय कापड विकणे, हस्तधंद्यावर काही कोरीव काम करणे, धातू काम करणे, मातीची भांडी, चकाकी असलेली मातीची भांडी बनवणे, नौकानयन करणे, धातू कामाबरोबरच लोखंडाच्या अनेक वस्तू तयार करणे, अशा प्रकारचे वेगवेगळे उद्योग आणि व्यवसाय सुद्धा या काळात चालत होते. लोकांच्या मनोरंजनासाठी मोठमोठे उत्सव असायचे, समारंभ असायचे, सण असायचे. लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, गायनाचे कार्यक्रम असायचे, नाच गाण्याचे कार्यक्रम. काही ठिकाणी कुस्त्याचे खेळ व्हायचे, काही ठिकाणी रथांच्या शर्यती लावल्या जायच्या, काही ठिकाणी सोंगट्याचा खेळ खेळला जायचा, काही ठिकाणी बुद्धिबळ खेळलं जायचं. आणि बुद्धिबळाला या काळामध्ये अष्टपद या नावाने ओळखले. बुद्धिबळ म्हणजे त्या काळातलं अष्टपद. अशा प्रकारे लोकांच्या लोकजीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सण समारंभ सुद्धा होते. त्यानंतर मौर्यकालीन कला. मौर्यकालीन कला आणि साहित्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशोकाच्या काळामध्ये शिल्पकलेला उत्तेजन मिळालं. शिल्पकलेला उत्तेजन मिळाल्यामुळे सम्राट अशोकाने अनेक स्तंभ, शिलालेख, स्तंभालेख कोरले. हे शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत, आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी उभारलेला स्तंभावरचा सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्प या काळातले आपल्याला पाहायला मिळतात. आणि सारनाथ या ठिकाणी जो काही अशोक स्तंभ आहे त्या अशोक स्तंभावर जे चक्र आहे, जे चक्र आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजावर आहे, म्हणजे अशोकाने सारनाथला जो स्तंभ कोरला त्या स्तंभावर जे चक्र कोरले ते चक्र आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजावरचं अशोक चक्र आहे. अशोक चक्र आहे ते, ज्याला 24 आरे आहेत. आणि ते 24 आरे म्हणजे आपल्याला 24 तास देशासाठी काम करत राहा असा संदेश देतात. चक्र म्हणजे गतीचं प्रतीक आहे, ते वेगाचं प्रतीक आहे. अशा प्रकारे अशोकाने कोरलेलं हे स्तंभालेखावरचं चक्र आज आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या नंतर भारताची जी काही राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेवर 4 सिंह आहेत, 4 दिशेला तोंड केलेले. ही सुद्धा सारनाथ या ठिकाणची सम्राट अशोकाचीच आहे. 4 बाजूला 4 सिंह कोरलेले आहेत
खालच्या बाजूला मध्ये चक्र आहे, एका बाजूला घोडा आहे, एका बाजूला बैल आहे, अश्व आणि वृषभ. घोडा का? कारण घोडा हे वेगाचं प्रतीक आहे, वेगवान आहे. आणि बैल का? तर बैल हे कामाचं प्रतीक आहे, कामसूत्रपणाचं प्रतीक आहे. बैल प्रचंड मेहनती आहे, काम करतो. घोडा प्रचंड वेगाने जातो. या दोघांच्याही प्राण्यांची चित्र त्या ठिकाणी कोरलेली आहेत. आणि 4 सिंहाची अशी जी राजमुद्रा आहे 5 नंबर 34 वर, ही राजमुद्रा भारताची अधिकृत राजमुद्रा आहे. अशा प्रकारे भारताची राजमुद्रा सारनाथ या ठिकाणावरून अशोक स्तंभावरून, अशोक स्तंभ म्हणजे सम्राट अशोक स्तंभ, त्यावरून घेतलेली आहे. ज्या मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत आपल्याला दिसताना ते 3 दिसतात, पण प्रतिमेच्या आडव्या पट्टीवर चक्र आहे आणि चक्राच्या एका बाजूला बैल, एका बाजूला घोडा आहे. अशा प्रकारे अजूनही काही प्राणी आहेत, हत्ती आणि सिंह पण आहेत. अशा प्रकारे सम्राट अशोकाच्या लेण्यांमध्ये सुद्धा अनेक लेण्या कोरलेल्या आहेत. त्यामध्ये भारतातील सर्वात प्राचीन लेणी जी बिहार राज्यामध्ये आहे ती सुद्धा सम्राट अशोकांच्या काळातच कोरलेली आहे. अशा प्रकारे सम्राट अशोकाच्या काळामध्ये किंवा मौर्य काळामध्ये भारतामध्ये कला आणि साहित्य प्रचंड प्रमाणामध्ये होतं. नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळामध्ये किंवा सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतरच्या काळामध्ये मात्र मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. मौर्य साम्राज्य हळूहळू लयाला गेलं आणि मौर्य साम्राज्याच्या नंतर अनेक लहान लहान राज्यांची निर्मिती झाली. अशा प्रकारे मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातलं सगळ्यात बलाढ्य, सगळ्यात मोठं, सगळ्यात समर्थ असं साम्राज्य होतं. आणि हे साम्राज्य हळूहळू मग नंतरच्या काळामध्ये लयाला गेलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या प्राचीन मौर्यकालीन भारतामध्ये, प्रबळ आणि समर्थ भारतामध्ये आपण ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी इसवी सन पूर्व 326, सम्राट सिकंदराचा मृत्यू इसवी सन पूर्व 323, बॅबिलॉन, मौर्य सम्राट, मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य इसवी सन पूर्व 325, विशाखादत्ताचा मुद्रा राक्षस नाटक, याच्यामध्ये धनानंदाचा पराभव कसा केला चंद्रगुप्त मौर्याने त्याचं कथानक आहे. मॅगॅथिनिसने इंडिका नावाच्या ग्रंथाला, ज्या ग्रंथामध्ये मौर्य साम्राज्याची माहिती आहे. सम्राट अशोक जो की बिंदुसाराचा मुलगा होता, कलिंग युद्ध झालं. कलिंगच्या युद्धामध्ये अशोकाने दया, क्षमा, शांती, सत्य आणि अहिंसेवर आपलं जग जिंकावं यासाठी पूर्ण आयुष्य गौतम बुद्धाच्या तत्वावर त्यांनी घेतलं. त्यानंतर धर्मप्रसाराचं कार्य केलं. पाटलीपुत्र या ठिकाणी तिची धर्म परिषद बोलवली आणि त्याचा जो मुलगा आहे महेंद्र आणि मुलगी संघमित्रा दोघांना श्रीलंकेला पाठवलं. अनेक पशूंना, माणसांना मोफत औषधोपचार पाणी केलं. त्यानंतर दवाखाने काढले, त्यानंतर रस्ते बांधले, झाडं लावली, विहिरी खोदल्या, धर्मशाळा बांधल्या, अनेक कामं केली. राजव्यवस्थेमध्ये त्यांनी 4 विभाग केले. लोकजीवनामध्ये आपण पाहिलं आणि कला आणि साहित्यामध्ये सारनाथचा अशोक स्तंभ हा अतिशय महत्वाचा आहे, जो की अशोक चक्र भारताच्या ध्वजावर आहे आणि भारताची राजमुद्रा जी अधिकृत आहे ती सुद्धा अशोकाचीच त्या स्तंभावरून घेतली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मौर्यकालीन भारत हा भारताचा अतिशय बलवान, अतिशय समर्थ, अतिशय सुदृढ भारत आहे. असं म्हणतात की या काळामध्ये भारताचं सुवर्ण युग आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, गौतम बुद्धाच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी मौर्य साम्राज्यामध्ये या अशोकापासून, सम्राट चंद्रगुप्त मौर्यापासून अनेक राज्ये या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि अशा प्रकारे भारताला बलशाली, समर्थ, बलवान बनवण्यामध्ये मौर्यकालीन भारतातील मौर्य साम्राज्याची महत्वाची भूमिका आहे हे या ठिकाणी आपल्याला समजतं. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही जर या YouTube चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला चॅनल आवडला असेल, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्र तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, काही अडचण वाटली तर कमेंट करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.